नमस्कार, मी नम्रता वागळे. कौल मराठी मनाचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मतदारांनी आपला कौल मतपेटीमध्ये बंद केलेला आहे. मतदान वाढलंय आणि त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्ष सगळ्यांचीच धाकधूक वाढलेली आहे. अर्थात या वाढलेल्या टक्क्याचा फायदा आपल्यालाच होणार असा दावा सर्वच पक्षांकडून केला जातोय आणि शिवसेनेने तर या पुढे जाऊन शहरभरामध्ये आपल्या शाखा आणि त्यामध्ये झालेलं शाखांमधून आलेला अंदाज, झालेलं मतदान या सगळ्याचा अंदाज घेत सेनेला किमान 100 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. किमान 100 जागा. त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनाच हा सगळ्यात मोठा पक्ष असेल असा सेनेचा दावा आहे. शिवसेनेचा मुंबईमधला एक्झिट पोल आहे तो असा सांगतो, शिवसेनेला 110 जागा मिळू शकतात. मध्य पूर्व मुंबईमध्ये 18 पैकी 8 जागा, मध्य पश्चिममध्ये 21 पैकी 12 जागा, पश्चिम मुंबईमध्ये 36 पैकी 18 जागा, उत्तर पश्चिममध्ये 21 पैकी 16, उत्तर मुंबईमध्ये 16 पैकी 10 जागा मिळतील असा सेनेचा अंदाज आहे. दक्षिण मुंबईत 18 पैकी 8, मध्य दक्षिणमध्ये 16 पैकी 11, मध्य मुंबईत 18 पैकी 9, पूर्व पश्चिममध्ये 18 पैकी 9 तर उत्तर पूर्वमध्ये 19 पैकी 10 जागा शिवसेनेला मिळतील असा दावा शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे किमान 100 जागा मिळतील असा शिवसेनेचा दावा आहे. मात्र या सगळ्यामध्ये भाजप कुठे आहे? भाजपने सुद्धा दावा केलेला आहे की किमान 6 महापालिकांमध्ये आम्हाला एकहाती सत्ता येईल आणि त्याही पुढे जाऊन ते असं सांगतायत की जर शिवसेना आमच्याकडे आली तर आम्ही युतीच्या प्रस्तावाबद्दल सुद्धा विचार करू. भाजप या सगळ्यामध्ये कुठेतरी एक्झिट पोल्सच्या निकालानुसार पुढे धावतोय असं एक निरीक्षण आलेलं आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीनंतर कुठे असेल? तो राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल का? हा आपला चर्चेचा विषय आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय पत्रकार आहेत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत द हिंदूचे पत्रकार आलोक देशपांडे, त्याचसोबत दिव्य मराठीचे प्रशांत दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. ते या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. राजकीय निरीक्षक धनंजय जाधव आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर आपल्यासोबत मिड डेचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे आहेत. राजकीय निरीक्षक हिंदूचे प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. राजकीय निरीक्षक प्रताप आजबे हे देखील आपले अनुभवाचे बोल या चर्चेमध्ये आपल्याला सांगतील. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक प्रवीण बर्दापूरकर आणि सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्सचे विजय चोरमारे हे सर्वच जण या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांचंही स्वागत आहे. थेट मुद्द्यावरती येऊया आपण. या निवडणुकीनंतर राज्यामध्ये आपण केवळ मुंबईपुरता विचार करूया नको, कारण 10 मोठ्या महापालिका, त्याचबरोबर 25 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. या सगळ्यांनंतर राज्यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होईल का? बर्दापूरकर सर. आकड्यांच्या गेममध्ये असं म्हणता येईल की भाजपच्या पूर्वीपेक्षा जागा वाढतील. परंतु हे जे दावे केले जात आहेत एकदा जर आपण ग्रामीण भागात फिरलं, विशेषतः मुंबई पुण्याच्या बाहेर, पुणे शहराच्या बाहेर, तर जो प्रमुख वर्ग जो मतदान करणार आहे शेतकरी वर्ग, त्या शेतकरी वर्गामध्ये खूप मोठी प्रचंड अशी नाराजी आहे. आणि ही नाराजी कशा पद्धतीने भाजपच्या विरुद्ध जाते किंवा नाही जाते याच्यावर हे सगळं पहिल्या नंबरचं स्थान अवलंबून आहे. म्हणजे भाजपचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्यासाठी काही निर्णय निश्चित चांगले झाले. म्हणजे गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना खतासाठी पूर्वीसारखी धावधाव करावी लागली नाही. इन्शुरन्सचे त्यांचे पैसे बऱ्यापैकी मिळाले किंवा जलयुक्त शिवारला बऱ्यापैकी यश मिळालं. पण एक उदाहरण तिथून सुरुवात करतो, थोडंसं 2 मिनिटं बोलतो मी. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मिरची 15,000 रुपये क्विंटल होती. आता ती 300 रुपये सुद्धा क्विंटल नाही आहे. सोयाबीनचा भाव 4,000 ते 4,200 होता, तो 2,200 रुपयापर्यंत आलेला आहे. 2,200 ते 2,400च्या दरम्यान आहे. राज्यातल्या बहुतेक सगळ्या ठिकाणची तूर खरेदी जवळजवळ बंद आहे. हरभऱ्याच्या बाबतीतही अवस्था याच्यापेक्षा काही वेगळी नाही. कांद्याची शेतं जाळली जातात हे एबीपी माझानीच दाखवलं. टोमॅटोचं काय झालं ते आपण बघितलं. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं का की सोयी करून दिल्या पण हमी भाव मिळत नाही, त्याचा परतावा सांगतो मी, तेच त्या मूळ मुद्द्यावर येतोच. मी हे फक्त उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय की किती सर्वव्यापी आहे. ह्या भाज्यांचे भाव अतिशय मातीमोल झालेले आहेत. एकीकडे सरकार असं म्हणतं की तुम्ही किंमत वाढवा, आपलं उत्पादन वाढवा, आणि दिवसेंदिवस भाव कमी होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ज्याला चॅनल्स असा नोटाबंदी असा उल्लेख करतात, निश्चलीकरणामुळे, निश्चलनीकरणाच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटत होतं की काहीतरी परिस्थिती सुधारेल. गेल्या अनेक
दिवसांमध्ये अगदी लातूरपासून ते उस्मानाबादपासून किंवा अन्य भागामध्ये विदर्भाच्या सुद्धा लोकांनी व्यापाऱ्यांनी खरेदी केली तरी व्यापाऱ्यांकडे द्यायला शेतकऱ्यांना पैसे नाही आहेत. म्हणजे हा सगळा नोटाबंदीचा परिणाम आहे. नोटाबंदीचा सुद्धा परिणाम आहे. दुसरा, उत्पादन वाढल्याच्या 2 वर्ष आधी दुष्काळ फेस केला. या वर्षी पाऊस जास्त झाला तर बिलकुल भाव मिळत नाहीये. महाराष्ट्रातल्या अगदी नागपूरपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास बाय रोड करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांशी बोलत असताना अगदी नावानिशी वार त्यांचे टेलिफोन नंबर देऊन सांगता येईल. भाजप मला असं वाटतं की एका अशा हस्तिदंती मनोऱ्यामध्ये स्वतः वावरत आहे. हा एक भाग आहे की शेतकरी जो अतिशय नाराज आहे आणि शेतकरी आता उघडरित्या बोलू लागलेला आहे, ज्या प्रतिक्रिया येतात, जे फोन येतात. नंबर 2चा जो भाग आहे की ग्रामीण भागामध्ये जे मुंबईत घडलं त्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती ग्रामीण भागामध्ये अशी घडलेली आहे की इनकमिंग जो चॅनलने शब्द रूढ केलेला आहे ते साधारणपणाने असं म्हणतात, केडरमधले लोक असं सांगतात की 35 ते 37% बाहेरच्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकदा जर केडरमधले लोक नाराज झाले तर दिल्लीत काय होतंय आपण बघितलेलं आहे. 2 जागा मिळाल्या फक्त भाजपला. केडरचे लोक किती भाजपला मदत करतील याच्याविषयी माझ्या स्वतःच्या मनात शंका आहे, कारण संघाचंही बीट मी कव्हर करत होतो त्याच्यामुळे मला ते माहिती आहे. तिसरा एक अजून अदृश्य भाग असा आहे की या सगळ्या सध्याच्या राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेता अशा पद्धतीचं जे चित्र समोर येत आहे, हे चित्र भाजपतल्या नॉन ब्राह्मीण नेतृत्वाला, थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं की नॉन ब्राह्मीण नेतृत्वाला बिलकुल रुचणार नाहीये. आणि त्याच्याबद्दलची एक कुजबुजीची मोहीम जी आहे ती सुरू झाली आहे. त्याच्यामुळे भाजपच्या कदाचित जागा वाढतील पूर्वीपेक्षा, पण भाजप नंबर 1चा पक्ष होईलच असं काही मला वाटतं. म्हणजे आकडेवारीत बघायचं झालं तर भाजप हा कुठेतरी आपल्याला एका जनाधार म्हणून मोठा पक्ष झालेला जनाधार नसेल, फार काळ तर टिकून राहणार. आपण पश्चिम महाराष्ट्रात येऊया. धनंजय जाधव सर, एक पुणे आणि पिंपरी चिंचवड या सगळ्यांचा जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी भाजपला लक्षणीय त्यांच्या जागा वाढणार आहेत. त्या ठिकाणी नक्कीच भाजपचं प्राबल्य वाढेल असं म्हणायचं की ते सुद्धा सुडो असेल. महापालिकेमध्ये साधारणतः असा ट्रेंड असतो की जेव्हा जेव्हा मतदान वाढलेलं आहे तर ते वाढलेलं मतदान हे भाजपला होतं असा एक ढोबळमानाचा अंदाज आहे. यापूर्वीच्या तुम्ही इलेक्शन बघितल्या 97च्या असतील, 2007 असतील किंवा 2012 असतील, या इलेक्शन त्यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र लढवल्या होत्या. यावेळी ते वेगळे वेगळे स्वतंत्र लढतायत, त्यावेळी त्यांना एकत्र मतदान झालेलं होतं आणि आता ते मतदान हे फुटलेलं असणार आहे. त्यामुळे भाजपला नेमकं किती मतदान मिळेल यातलं ते सांगता येणार नाही लगेच. त्यातलं काही मतदान शिवसेनेला जाईल, काही मतदान इतर पक्षांना सुद्धा जाऊ शकतं. याच्यामध्ये ग्रामीण भागातली जर परिस्थिती बघाल जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये मतदान आता जवळजवळ 70%च्या आसपास मतदान झालंय आणि ग्रामीण भागामध्ये भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे आता. त्याचं मुख्य कारण आता बरोबर सरांनी सांगितलंच की नोटबंदीचा परिणाम. 3 वर्ष बरीच कारणं आहेत त्याला. सलग 3 वर्ष दुष्काळ होता, दुष्काळानंतर चांगला पाऊस झाला, पाऊस झाल्यानंतर आता पिकांना भाव मिळेल अशी परिस्थिती असताना एकदम नोटबंदीचा विषय आला आणि नोटबंदीनंतर शेतकऱ्यांचं म्हणजे आर्थिक सगळं त्यांचं हे ढासळूनच निघालं. त्यामुळे या परिस्थितीचा भाजपला कितपत जिल्ह्यामध्ये फायदा होईल तर माझ्या मते त्यामध्ये तोटाच होईल त्यांना. पण शहरी भागामध्ये त्यांचं प्राबल्य वाढेल. शहरी भागामध्ये भाजपचं 100% प्राबल्य वाढेल. कारण जर आपण एक मतांचं हे बघितलं, गणित बघितलं, मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला 51% मतदान, टोटल 51% मतदान झालं, त्यामध्ये भाजपला 12.5% मतदान होतं. ते एकत्र होतं आणि हे मतदान आता जर आपण दुप्पट जरी धरलं, त्यांना 12.5% मतदान असताना त्यांच्या सीट होत्या 26 आणि आता त्यात दुप्पट मतदान झालं, 25% धरलं तर ते 52 पर्यंत जाऊ शकतं. आणखी एक 10-12 सीट म्हणजे ते एक 60 ते 65 सीट पर्यंत येऊ शकतात आणि त्यांची एक संख्याबळ त्यांचं चांगलं असेल. जोरे सर, आपण एकूणच जर आता बघितलं की ग्रामीण भागामध्ये कुठेतरी जनाधार सुटत चाललेला आहे, शहरी भागामध्ये त्यांचं वोट बँक वाढत चाललेली आहे, त्यांचे निवडून येणारे नेते वाढत चाललेले आहेत. मात्र कुठेतरी या सगळ्यामध्ये एकूणच जर बघायचं झालं तर भाजप नुसता आकड्यांनी वाढतोय की पक्ष म्हणून सुद्धा वाढतोय? माझ्या मते या इलेक्शन्समध्ये सगळ्यात जी मेजर अचीवमेंट बीजेपीची जी असणार आहे ती पक्षवाढीसाठीच होणार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता जे सिव्हिक इलेक्शन्स झाले 220 ज्या छोट्या पंचायतींमध्ये जे झाले त्यात भाजप पहिला नंबर आलाय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डामध्ये. आणि हा जो रिजन होता, हा रिजन आपण सेमी रुरल सेमी अर्बन हा एक क्रक्स झाला जो नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत जे इलेक्शन्स झाले. त्यानंतर हा जो फेज आहे, याच्या आधीच्या झालेल्या झेडपी, काल झालेली झेडपी आणि त्यासोबत झालेल्या 10 महानगरपालिका, तर याच्यामध्ये प्युअरली रुरल क्रक्स
आणि दुसरा प्युअरली अर्बन ट्रक्स. त्याच्यामुळे जर जसं आपण बॉटनीमध्ये किंवा झुलॉजीमध्ये जसं आपण एक क्रॉस सेक्शन घेतो तर याच्यामध्ये किंवा तुम्ही अर्थचा जेव्हा तो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या लेयर्स दिसतात. तर या इलेक्शन्समध्ये बीजेपी प्रत्येक लेअर पर्यंत पोहोचणार आहे. आणि मुंबईच्या संदर्भात घ्या, तुम्ही पुण्याच्या संदर्भात घ्या, जिथे बीजेपी आतापर्यंत गेलेलं नव्हतं प्रत्येक कोपऱ्यामध्ये, तिथे हा पक्ष जातो आहे. आणि जितक्या सीट्स मिळतील यांना, जे ऍड ऑन जे असेल तो बीजेपीचा गेन असणार आहे. त्याच्यामुळे त्या मुद्द्यावरती जर विचार केला तर बीजेपी विल बी व्हेरी हॅपी व्हॉट एव्हर इट गेन्स. त्यांचा इट हॅज नथिंग टू लूज. आता फक्त जे आम्ही नंबर 1 की सत्ता हा उद्याचा रिझल्ट नंतरचा प्रश्न आहे. मात्र एक आहे, या इलेक्शन्समुळे बीजेपी प्रत्येक ठिकाणी जाईल, गेली आहे. आणि टेक्निकली जी पॉलिटिकली जे करेक्ट जे स्टेटमेंट असेल ते असेल की हा पक्ष जरूर वाढेल. महाजन सर, माझा मुद्दा हाच होता की जसं आता जाधव सर आणि बर्दापूरकर सरांनी सांगितलं की ग्रामीण भागामधून कुठेतरी त्यांचा जनाधार सुटतोय, शेतकरी वर्ग त्यांच्यावरती नाराज आहे. मात्र या सगळ्यामध्ये आकडेवारी काहीतरी वेगळं सुचवते. आता ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात सर्वाधिक त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले किंवा त्यांचे नगरसेवक निवडून आले. पंचायत समित्यांच्या सुद्धा होत आहेत, त्यामध्ये सुद्धा वेगळे रिझल्ट, जसं आता जोरे सरांनी सांगितलं की शेवटच्या लेअरपर्यंत ते जात आहेत. याचं गणित कसंच मांडायचं म्हणजे? नाही, नोटबंदीचा फटका प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बसला हे नाकारता येत नाही. हो, त्याच्यानंतर नोटबंदीचा फटका कुणालाच बसला नाही. ग्रामीण भागात याही काळात तुम्ही ढाबे पहा, पानपट्ट्या पहा, सगळ्या पूर्ण चालू आहेत. आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत जे लोक उभा आहेत ते शेतकऱ्यांची मुलंच आहेत. आणि ती काय खर्च करतात? प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला त्रास झाला हे नाकारू शकत नाही, ते उघड सत्य आहे. पण नोटबंदीमुळं फारच काही त्याचा परिणाम झाला आणि लोकांनी आता बहिष्कार टाकलेत. लोक देवेंद्र फडणवीसच्या सभेलाच गेले नाहीत असं कुठे चित्र दिसलेलं नाही. आणि भाजपनं जे इन्कमिंग केलं, इन्कमिंग एक स्वार्थापोटी केलं की बा जिथं आपला माणूस निवडून येत नाही ते दुसऱ्या पक्षातून माणूस घेऊन निवडून आणायचं आणि आपलं संख्याबळ वाढवायचं. संख्याबळ वाढवणं. इलेक्ट्रो मेरिट हा शब्द मला पटत नाही, कारण ज्याच्यापाशी काही मेरिट नसते त्याच्यापाशी इलेक्ट्रो मेरिट असले की तो काय मला न पटणारा शब्द आहे. पण अशा लोकांना घेऊन भाजपनं आत्ता सुद्धा मी एका चॅनलवर सगळा सर्वे पाहत होतो, अगदी पुणे जिल्ह्यात सुद्धा भाजप चांगल्या पद्धतीने करू शकते. जिल्हा परिषदला काय होईल, मी काही भाजपचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही, पण जिथं ज्या सगळ्या निवडणुकीत पाहताना भाजप एक त्याच्यापेक्षा हारण्यासारखं काहीच नव्हतं. जिल्हा परिषदमध्ये फार प्रगती करू शकतो, बऱ्याच मोठ्या प्रमाणात तो येऊ शकतो. पण नोटबंदीचा फटका ज्या पद्धतीनं बसायला पाहिजे किंवा जे उद्रेक व्हायला पाहिजे तसा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत कुठेही झाला नाही. साधारण आम्ही दोघं एकाच जिल्ह्यातून येतो आणि आमच्या जिल्ह्यातलं राजकारण आम्हा दोघांना माहिती आहे. नोटबंदीचा फटका कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खर्चात 1 रुपया कमी नाही. मी माझं सरांच्या याच्यात एक मुद्दा फक्त ऍड करतो. त्यांनी सांगितलं की निवडणुकीत तुम्हाला धाब्यावरती लोक दिसले, अनेक ठिकाणी खर्च दिसला, पण भाजपने किंवा अन्य पक्षांनी जे उमेदवार दिलेत ते उमेदवार सगळे लाखोपती करोडपती आहेत आणि ते खर्च करतात, शेतकरी खर्च करत नाही. त्यामध्ये काय म्हणलं, शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ही उभा राहिली. सगळे करोडपती व्यापाऱ्याची मुलं जाऊन जिल्हा परिषदला नाही उभा राहिली, शेतकऱ्याचीच मुलं उभा राहिलेली आहेत. ते भले त्याने कापूस 5,000ला 4,000ला विकला असेल, पण ते नोटा आणून त्यांनी हे केलं. आणि शेतकऱ्यांना तर एक विसरतोय आपण की डिमॉनिटायझेशन अगदी पीक वर असताना या 220-222 पंचायतींच्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी बीजेपी नंबर 1 इमर्ज झाला. 100 सीट्सच्या हिशोबाने सेकंड वरती काँग्रेस फिनिश झाला, नंतर एनसीपी, त्यानंतर सेना. तर जर पीकवर असताना डिमॉनिटायझेशन जर अफेक्ट त्यावेळी केले नाही तर यावेळी ते केलं असेल असं म्हणण्यात किती म्हणजे हे असू शकतं. त्यामध्ये आम्ही बोलू शकतो की नोटबंदीचा तेव्हा नुकताच निर्णय झालेला होता आणि ती प्रोसेस चालू होती. तुम्ही लॉंगर आणि एक्सप्लेन करा, कारण मी ग्रामीण भागात इतका असं जो फटका बसलेला होता तो ट्रॉमा मला वाटतं होता आणि त्या ट्रॉमा मधून सुद्धा एक भाजपलाच कुठेतरी यश मिळालं. धर्मेंद्रचा मुद्दा थोडासा पुढे नेतो. याचे दोन भाग आहेत माझ्या प्रतिपादनाचे. की निश्चलनीकरणाचं जेव्हा ते सगळं सुरू होतं त्याची प्रत्यक्ष झळ लोकांना बसायला सुरुवात व्हायची होती. एबीपी माझाचा राहुल कुलकर्णीचा एक खूप अप्रतिम असा रिपोर्ट होता, किंवा महारुद्र मंगनाळे सतत त्याच्या संदर्भात लिहितोय की तेव्हा बाजारामध्ये थोडाफार तरी पैसा उपलब्ध होता. तुम्ही 30 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली, 30 डिसेंबर नंतरही पैसे नाही. आता तर गेल्या 15 दिवसात म्हणजे
पैसे वाढवून देण्याची मुदत आल्याच्या नंतरच्या गेल्या 2 दिवसात तुम्ही ATM मध्ये ठणठणाते असं वगैरे आपण आता म्हणतोय, पण त्याच्या आधीपासून हे सुरू झालेलं आहे. दुसरा एक भाग असा आहे की हे जे इनकमिंग केलं, ह्या इनकमिंग हे खरंच परमनंट आहे का ही सूज आहे? 1995 मध्ये 95-96ला जेव्हा सेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा 28-30 लोक बाहेरून घेण्यात आले होते. त्याच्यापैकी प्रॅक्टिकली एक वगळता म्हणजे अगदी हर्षवर्धन पाटील असो का अनिल देशमुख असो का हे सगळेजण निघून गेले. त्याच्यामुळे हे इनकमिंग जे आहे, ही जी वाढ आहे ही सूज आहे सध्याच्या. सर, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला त्याच्यावरती खूप डिटेल चर्चा करता येऊ शकते की भाजपचं इन्कमिंग, भाजपमध्ये इन्कमिंग ज्या पद्धतीने झालंय, विशेषतः शहरी भागामधलं ते खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलेलं आहे. त्यामुळे भाजप वाढतोय की ही आलेली सूज आहे, जसा मुद्दा आता बर्दापूरकर सरांनी मांडलेला आहे. हाच मुद्दा धरून आपल्याला पुढे चर्चा करायची. मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण मृणालिनी नानिवडेकर, त्याचप्रमाणे आलोक देशपांडे, विजय चोरमारे सर त्यांच्याकडूनही आपण मतं जाणून घेणार आहोत याविषयी. बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या सगळ्या निवडणुकांनंतर भाजप हा राज्यातला नंबर 1 पक्ष बनेल का, सगळ्यात मोठा पक्ष बनेल का, याविषयी आपली चर्चा सुरू आहे. ब्रेक पूर्वी आपण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भाजप कसा रुजतोय त्याबद्दल चर्चा करत होतो आणि त्याचवेळी एक महत्त्वाचा मुद्दा आला की हे भाजपचं निर्भय यश असेल की दलबदलूंच्या जोरावरचं असेल, म्हणजे ही भाजपला आलेली सूज असेल, हे सुडो यश असेल का. खूप छान मुद्दा मांडलेला होता बर्दापूरकर सरांनी. मला तोच मुद्दा घेऊन आलोक देशपांडे यांच्याकडे जायचं. आलोक देशपांडे, बर्दापूरकर सरांनी जो मुद्दा मांडला तो आपल्याला इग्नोर करून नक्कीच चालणार नाही. खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की भाजप खरंच मोठा होतोय की त्याला सूज येते. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विसरतोय की एकूण भाजपचा जो काही प्रचार चाललेला होता किंवा जे काही दिसत होतं आपल्याला, त्यात सगळ्यात यात इतर पक्ष आणि भाजपमध्ये एक मोठा फरक होता की त्यांनी जे विकासाचं स्वप्न स्पेशली शहरी भागातल्या जनतेला जे दाखवत होते आणि त्या विकासाचं जे स्वप्न दाखवत असताना त्याला काउंटर करताना त्यांच्या विरोधात जे पक्ष होते ते पूर्ण कमी पडत होते. सो इथे भाजपचं जे अपील होतं ते जर मुंबईचा आपण आत्ता विचार करूया की मुंबईचा विचार करताना भाजपचं हे अपील हा सर्व भाषा बोलणाऱ्या सर्व पंथाच्या मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास ह्याला बरोबर फोकस करून मुख्यमंत्र्यांनी हिंदीत भाषण केलेलं, हिंदीमध्ये भाषण केलं. तर यांना फोकस करून त्यांनी ते आपले प्रचाराचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याच्या विरोधात इतर कोण होतं आणि त्याच्या विरोधात जे इतर होते ते काय बोलत होते पूर्ण कमी पडत होते त्या संपूर्ण याच्यात, ते आपल्याला सगळ्यांना दिसत होतं. शिवसेनेकडे जो मुद्दा होता तो त्यांनी जे काही करून दाखवलं ते त्यांचा मुद्दा होता किंवा अस्मितेचा जो मुद्दा होता त्या याच्यावरती ते बोलत होते, जो भाजपनं बरोबर चांगल्या प्रकारे टॅकल केला. आणि असा संपूर्ण दिसत असताना जर तुम्हाला आत्ताच्या या ह्याच्यात की मिडल क्लासला अपील करणारा एखादा तरुण नेता जर का आत्ता दिसतोय देवेंद्र फडणवीसांसारखा आणि त्याच्यावरती मतदारांनी विश्वास टाकून मत देणं ही अतिशय एक नॅचरल प्रोसेस मला वाटतं की ती असेल. त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी तर भाजप नक्कीच सीटा वाढतील, त्याबद्दल काहीच डाऊटच नाही त्या सगळ्या याच्यात. पण आपण ज्याला म्हणतो की निर्भय यश मिळेल का, तर त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे की तेवढ्या प्रकारचं निर्भय यश भाजपला मिळू शकेल का नाही. बरं, आता तुम्ही जे सांगताय त्याच अनुषंगाने काही हालचाली राजकीय विश्वात होत आहेत का असं सांगणारी एक अपडेट येते. रावसाहेब दानवे आत्ताच मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते तिथे आल्याचं समजतंय. रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रश्मी, आजच दानवेंनी संकेत दिले होते की सेना पुढे आली तर आम्ही युती करायला तयार आहोत आणि आता हे निमंत्रण घेऊन पोहोचलेले आहेत, ते भले लग्नाचं का असे ना. नक्कीच नम्रता, आपण बघतोय की ज्या निवडणुकांमध्ये इतक्या मोठा घमासान सामना झाला होता, उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना झाला, एकमेकांवर अनेक आरोप झाले आणि त्यानंतर आपण पाहतो की उद्या खरं तर निकाल आहेत आणि त्याआधी भाजपाने स्पष्ट केलं की युती सगळ्यात पहिला तोडली असेल ती शिवसेनेने तोडली, त्यामुळे चर्चा असेल तर त्यांनीच पुढे यायला हवे. पण ह्या सर्व पार्श्वभूमीवर कुठेतरी हा एक चिन्ह दाखवत आहेत की कसे त्यांचे घरगुती संबंध असतील ते अजूनही चांगले आहेत आणि स्वतः रावसाहेब दानवे पोहोचले, त्यामुळे कुठेतरी कुलिंग इफेक्ट हा आपण पाहू शकतो. उद्या निकाल काही असले तरी कुठेतरी स्वतः प्रदेशाध्यक्ष पोहोचले आहेत मातोश्रीवर आणि ते आपल्या मुलाचं 2 मार्चला लग्न आहे आणि त्याचं निमंत्रण द्यायला पोहोचलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की जरी ह्यांच्यामध्ये भांडणं झालं असतं तरी वैयक्तिक पातळीवर हे संबंध किती चांगले आहेत आणि आपले कसे मित्र आहेत हे यातूनच एक चित्र भाजपाकडनं तरी दाखवण्यात येतं. नक्कीच रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल. मृणालिनी नानिवडेकर, याच घटनेचा जर आपण अर्थ थोडासा जर लावायचा बघितला, राजकीय
अर्थ म्हणूया आपण त्याचा. एकीकडे उद्या निकाल आहे, काल मतदान झालेलं आहे, आजचा एक दिवस आहे, 2 मार्चला लग्न आहे, पत्रिका कधी देता आली असती. कूलिंग इफेक्ट असं वर्णन रश्मीने केलेलं आहे. पटतोय का हा शब्दप्रयोग तुम्हाला? पटतोय, पण त्याचबरोबर मला इथे प्रामाणिकपणे नोंदवायचं आहे की महाराष्ट्रातली आजची जी काय राजकीय परिस्थिती आहे तिथे भाजपला शिवसेनेशिवाय आणि शिवसेनेला भाजपशिवाय कोणताही पर्याय नाही. यातला ताण कशाचा आहे की आता मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण. संपूर्ण राज्याचा विचार केला आणि आपण आपल्या थीमकडे आलो तर कदाचित भाजप इथे मोठा भाऊ होताना सरळ सरळ दिसतोय. प्रत्येक ठिकाणी 4थ्या क्रमांकावर असलेला हा पक्ष जिल्हा परिषदेत चांगली कामगिरी जर केली तर अर्थातच क्रमांक 1 वर येईल. नागपुरात त्यांचं राज्य आहे. पिंपरी जिथे त्यांचे अतिशय कमी नगरसेवक होते तिथे ते स्पर्धेत आहेत, पहिले का दुसरे. पुण्यात ते मुसंडी मारून समोर येत आहेत. त्यामुळे कदाचित बदललेल्या नात्यामध्ये भाजप हा मोठा भाऊ होऊ शकेल. मुंबईत ते होईल का मला माहिती नाही. दुसरं असं की इनकमिंग आणि आउटकमिंग वगैरे आपण खूप चर्चा केली, पण मला असं वाटतं की लोकशाहीचं तत्व एकदा स्वीकारलं आणि जास्तीत जास्त जागा जिंकणं हा माझा धर्म आहे असं राजकीय पक्षांनी मान्य करायचंच असतं हे लक्षात घेतलं तर त्याकडे थोडं उदार होऊन आपण बघायला हवं. मोदी जेव्हा अत्यंत मोठ्या लाटेवर स्वार होते तेव्हा देखील बाहेरचे लोक त्यांच्या पक्षात आले, ते घेतले गेले, केडर त्यांच्यासाठी बाहेर पडलं, ते निवडून आले. हे भारतीय लोकशाहीतलं कदाचित अतिशय वाईट चिन्ह आहे. मुंबईत तर मनसेतला आदल्या दिवशी जो उमेदवार होता तो शिवसेनेत गेलेला आपण पाहिला. त्यामुळे इथे कुठेतरी लोकप्रियतेवर स्वार होण्याचा प्रयत्न होतोच आहे. तो काँग्रेसनी केला तर तो ठीक आणि भाजपनी केला तर वाईट असं माझं मत नाही. दोघांनीही करणं तितकंच वाईट आहे. सेनेनीही केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की छोटा भाऊ मोठा भाऊ मध्ये ते सध्या तरी राजकीय स्पर्धक आउटकमिंग मध्ये सेना आणि बीजेपी यांचे नंबर सेम आहेत मुंबईमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की कोणत्याही राजकीय पक्षाची लोकप्रियता ही स्वबळावर नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ती मोदींवरही नाही, ती देवेंद्र फडणवीसांवरही नाही, पण त्याकडे जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत असेल तर तो राजकीय पक्ष करतील हे गृहीत धरायला हवंय. चोरमारे सर, यामध्ये एक जर बघितलं की आत्ताची ही कूलिंग ऑपरेशन जसं रश्मी म्हणाली त्याची कूलिंग ऑपरेशन म्हणा किंवा स्वतःहून आम्ही युती करायला तयार आहोत असं भाजपने एक पवित्रा घेणं कुठेतरी हे एक राजकीय दृष्ट्या परिपक्व होत जातोय भाजप असं म्हणता येईल. खरं तर राजकारणाच्या पलीकडचे व्यक्तिगत संबंध ही महाराष्ट्राला नवीन गोष्ट नाही. ती एक व्यापक अशी परंपरा आपल्याकडे आहेच. त्या परंपरेचा भाग असू शकतो दानवेंनी दिला. त्यात काही गैर मानण्याचं कारण नाही किंवा त्यात काही राजकारण शोधण्याचं खरं तर कारण नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं भुजबळांच्या प्रकृतीची चौकशी करायला पंकजा मुंडे गेल्यानंतर अशीच चर्चा सुरू झाली होती. खरं तर त्या एका गोष्टीकडे अशा गोष्टींच्याकडे थोडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्युमन लेवलवर बघायला आपण काहीच हरकत नाही. आणि राजकारणात तसे संबंध असले तर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. तर मगाचपासून ज्या 2-3 गोष्टींची इथं चर्चा होत्या, भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष असेल का, तर इथं आपल्याला 2 पातळ्यांवर त्याची विचार करायला पाहिजे, 2 पातळ्यावर चर्चा करायला पाहिजे. पहिली महापालिकांच्या पातळीवर, दुसरी जिल्हा परिषदांच्या पातळीवर. महापालिकांच्या पातळीवर बघितलं तर आपल्याला काय असतं, मुंबई, ठाणे, नाशिक आणि उल्हासनगर या 4 ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व चांगलं दिसतं. शिवसेनेची चांगली संख्या दिसते. आणि या सगळ्या ठिकाणी भाजप ही चांगल्या संख्या. पण जिथं भारतीय जनता पक्ष अन्य सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष खूप पुढे आहे आणि शिवसेना खूप मागं आहे. त्यामुळे अर्थातच महापालिकांच्या पातळीवर बघितलं तर शिवसेना, भाजप, भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष असेल. राहिला प्रश्न हा जिल्हा परिषदांचा. जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की तिथं भारतीय जनता पक्षाकडे गमावण्यासारखं काहीच नाही. म्हणजे 5 ते 6 जिल्हा परिषदा अशा आहेत त्या 25 मधल्या जिथं भारतीय जनता पक्षाची 2 अंकी संख्या असलेले सदस्य आहेत. बाकी 3-4 अशी ठिकाणी जिथं भाजपचा एक सुद्धा सदस्य नाही, अशी परिस्थिती आहे. आणि साधारण जिल्हा परिषदेचे 160-70च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे नोटाबंदीचा फटका बसून याच्यापेक्षा वाईट आणि फटका बसू शकत नाही. त्याची संख्या वाढेल आता आहेत त्याच्या, याचा अर्थ नोटाबंदी स्वीकारली असा होत नाही. कारण भारतीय जनता पक्षानं आता ज्या तडजोडी केल्यात, मगाचपासून जी चर्चा होते की राजकारणातल्या गुन्हेगारीकडे किंवा आपण बघायला हे गुन्हेगार येतात, सगळेच पक्ष घेतात म्हणून
त्याचं आपल्याला समर्थन करता येईल. भारतीय जनता पक्ष हा या सगळ्या गोष्टींच्याकडे अतिशय तुच्छतेने बघत साधन शुचिता हा शब्द वापरत आपलं स्वतःचं वेगळं राजकारण करत आलेला आहे आणि तो आता गंभीरपणे गुन्हेगारांशी संगनमत करायला लागलाय. म्हणजे इथपर्यंत ही परंपरा फडणवीसांना नावं ठेवून चालणार आपल्याला नाही. हा मुद्दा घ्यायचा आहे आपल्या चर्चेच्या आणखी पुढे. फक्त एक जोड द्यायची आहे की कोणत्याही जिल्हा परिषदेचं राजकारण हे त्या त्या क्षेत्रातल्या सत्रपचं राजकारण असतं. विखे पाटील ज्या पक्षात गेले तिथे त्यांना थोरात विरोधान करत नसतील तर तो पक्ष निवडून येतो. त्यामुळे हे सत्रप्स माझ्या पक्षात यावे अशी एक अहमहिका लागलेली असते. सत्तारूढ पक्षाला ते सोपं असतं. नक्कीच दीक्षित सर, या सगळ्या प्रकरणाचा जर विचार करायचा झाला तर ये न के न प्रकरण आम्हाला जिंकायचंय ग्रामीण भागामध्ये. या सगळ्या बेसिसवरती जे काही इन्कमिंग झालेलं आहे भाजपमध्ये हे सस्टेन राहील का? तो पक्ष मोठा होण्यासाठी की टर्म संपली विषय संपला असं होईल? ते भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता किती काळ राहते याच्यावर अवलंबून. म्हणजे मृणालने जो मुद्दा मांडला सरदारांचा किंवा धर्मेंद्र जे म्हणत होता, हा पक्ष कशा पद्धतीने वाढतोय याचा जर का आपण अभ्यास केला तर ग्रामीण भागात काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्षच नव्हता. हे आधी आपण लक्षात घेतलं. राष्ट्रवादी म्हणजे सुद्धा काँग्रेसच आहे आणि तो संस्थात्मक जिल्हा परिषदा काबीज केलेला पक्ष आहे. म्हणजे त्या पक्षाने आपलं अस्तित्व ठेवताना तिथल्या संस्थानं ते अस्तित्व वाढवलं. आता भाजप वरून मुसंडी मारतोय आणि तिथे जे जे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ गट आहेत, ज्यांना तिथल्या सत्तेच्या राजकारणात स्थान मिळालं नाही, स्पेस मिळाली नाही, ती स्पेस भाजपकडनं मिळते. भाजपने त्यांना तयार करून दिली. ती शिवसेनेत मिळू शकत नाही कारण शिवसेनेचं कॅरेक्टर वेगळं आहे. शिवसेनेचे ग्रामीण भागात आपण फिरलो तर केडर जे आपण म्हणतो, भाजपचं केडर नाहीच आहे ग्रामीण भागात, त्यामुळे अजिबात नाहीये. म्हणजे मी जे बघतो ते सेनेचं केडर आहे पण ते इतकं मर्यादित आहे की ते खूप सीट मिळवू शकत नाही. भाजपचे डेडिकेटेड काम करणारे महाजनांना जास्त माहिती आहे की लोक आहेत, पण त्यांना आता वरून जेव्हा सत्ता मिळते, म्हणजे जर का आपण हिंगोली बघितलं किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेत पाहिलं तर जेव्हा वरून कुमक आली सत्तेची, पैशाची, संपूर्ण याची, तेव्हा तिथले जे अस्वस्थ गट होते ते भाजपकडे आले. त्यामुळे जर दिल्ली आणि केंद्रातली आणि महाराष्ट्रातली सत्ता राहिली तर हे सगळे राहतील, कन्सॉलिडेट होतील आणि ते भाजप म्हणून होतील. पण आता 100% शुद्ध भाजपवाले हे फार कमी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये भाजपला त्या मुद्द्यावरती जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र ब्रेक नंतर चोरमारे सर आणि मृणालिनी नानिवडेकर यांनी जो मुद्दा उचललेला होता, विशेषतः आपण थोडंसं जर त्याला समप करायचं म्हटलं तर शेठजी भटजींचा पक्ष ते गुंडांचा पक्ष, अशी एक जी भाजपची वाटचाल सुरू झालेली आहे, त्याचा फटका हा कुठेतरी मोठा पक्ष होऊ घातलेला आहे, त्याला बसू शकतो का? छोट्याशा ब्रेक नंतर हाच मुद्दा धरून आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे. खरं तर आपला प्रयत्न सुरू आहे मराठी मनाचा कौल उद्या कसा असेल आणि तो तसा का असेल या संदर्भात आपण अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय. भाजप हा राज्यातला क्रमांक 1चा पक्ष असेल का? आणि त्याच अनुषंगाने जो विषय आहे की शेठजी भटजींचा पक्ष ते गुंडांचा पक्ष, अशी थोडीशी भाजपची वाटचाल सुरू होते का आणि त्याचा फटका भाजपला बसू शकेल का किंवा कसा बसेल? आलोक देशपांडे ह्या सगळ्यामध्ये जे इन्कमिंग झालेलं आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, गुन्ह्यांच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप असलेले अनेक लोक ज्यांना खूप क्रिटिसाइज केले गेले असे भाजपमध्ये आलेत आणि भाजपने स्वागत केलं त्यांचं. इनफॅक्ट माझ्या कट्ट्यावरती तर मुख्यमंत्र्यांनी माझी गुंड ही टर्म, ही संज्ञा एक शोधून काढलेली होती. ह्याचा फटका भाजपच्या इमेजला बसेल जो लॉंग टर्म त्यांना त्रास देऊ शकतो? फटका भाजपच्या इमेजला बसेल किंवा नाही हा मुद्दा मला वाटतं भाजपचे नेते सुद्धा आता करत नाहीत, कारण सध्या त्यांचं एकमेव एम आहे की आपल्याला नंबर 1 बनायचं आहे. त्यामुळे तो फटका बसेल किंवा नाही तो 2019ला, आता ह्याच्या पुढचं जे काय असणार आहे ते 2019ला त्यांचं बघितलं जाईल. पण मुळात मुद्दा असा आहे की आतापर्यंतच्या संपूर्णच्या त्यांच्या संपूर्ण वाटचालीत भाजपचा जो पक्ष आतापर्यंत आपण एक सुसंस्कृत किंवा आपण सर्वांपेक्षा वेगळे अशा प्रकारची पार्टी विथ डिफरन्स अशा प्रकारचं ज्यांचं बोधवाक्य होतं, तो सुद्धा आता इतरांच्या बरोबरच येऊन बसतोय. आणि 2014ला ज्या लोकांनी विश्वासाने या पक्षाला मतदान केलं होतं की ही पार्टी विथ डिफरन्स आहे, आणि आता जर तसाच प्रकारचा मेसेज भाजपकडनं जात असेल
की बाबा आम्ही सुद्धा सत्तेसाठी कुठल्याही थराला किंवा कोणालाही सोबत घ्यायला तयार आहोत, तर नक्कीच आहे की लोकांच्या एका मनामध्ये हा विषय नक्कीच येणार आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा लोकांकडनं त्याचं उत्तर नक्कीच मिळालं जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा गुंडांचा प्रवेश झाला त्यावेळी भाजपनी प्रचंड टीका केली आणि आता ते समर्थन करतात की आमच्याकडे गुंड आले तरी त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीयेत. अशा प्रकारचं समर्थन होऊ शकत नाही. ते म्हणतात की आम्ही तत्वनिष्ठ आहोत, शिस्तप्रिय आहोत. मग कुठे गेली तुमची शिस्तप्रिय? इथे मुद्दा कसा आहे, नैतिकतेवर चर्चा करतोय का रिअल पॉलिटिक्सवर करतोय? राष्ट्रवादीवर टीका केली पण तेव्हाच राष्ट्रवादी वाढली, ग्रामीण भागात झालेला होता. भाजपला जर का वाढायचं असेल तर जिथे ज्यांची ताकद आहे त्यांना घ्यायचं असेल. हे करणं योग्य का अयोग्य मी वेगळा मानतो, तो एक नैतिक वेगळा मुद्दा आहे. आणि ज्यांना ह्याचा राग येतो, अगदी आपण जसे केडर म्हणतो किंवा तथाकथित आपले कट्टर भाजपवाले म्हणतो, ते शेवटी कुरकुर करतात पण मत शेवटी कमळावरच देतात. म्हणजे हा जो फरक असतो तसं काँग्रेसच्या बाबतीत कायम झापडबंद चालतात. दीक्षित सर जे म्हणतात की हा मुद्दा योग्य की अयोग्य, तो प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सर्वात महत्वाच्या नेत्याला मुख्यमंत्री फडणवीसांनाही पडला. उल्हासनगरमध्ये ओमी कलानीला पक्षात घेतलं गेलं आणि जेव्हा प्रचंड प्रमाणात टीका झाली तेव्हा त्याचं समर्थन असं केलं गेलं की तो आमच्या पक्षात आलेला नाही, त्यांची एक आघाडी आहे ती आमच्या बरोबर आहे. हा प्रश्न पुण्यात फार मोठ्या प्रमाणात आला आणि मग ज्या वेळेला एका विशिष्ट नेत्याने दिलेले कॉन्ट्रॅक्ट हा चिंतेचा विषय झाले आणि त्याच्याबद्दल PIL केल्या गेल्या, त्यावेळेला मुख्यमंत्री पुन्हा त्यांच्या सज्जन भूमिकेत जाऊन ही फाईल माझ्याकडे आलेलीच नाही, त्यामुळे मी त्याच्यावर सही करायचा मुद्दा आलेला नाही असं म्हणायला लागले. त्यामुळे हे द्वंद्व, गुंडांचा प्रवेश, विठ्ठल शेला नावाच्या गुंडाचा प्रवेश केला गेला, पालकमंत्र्यांच्या असे झाला. जेव्हा त्यांना ही लक्षात आलं की अशा प्रकारच्या गुंडाला प्रवेश झालाय, मग त्यांना त्याचा प्रवेश रद्द करावा लागला. नाही, मला हा तत्वशः मुद्दा पटतो की चांगल्या माणसाला तुम्ही पक्षात घेतलं पाहिजे, पण समोरचा AK-47 घेऊन आलाय आणि तुम्ही हातात कट्टा घेऊन जाताल तर युद्ध होऊ शकणार नाही. तुम्हाला ज्या शेवटी बाहेरून आलेल्या किती लोकांना तिकीट दिलं, किती लोकांना महत्त्वाचं स्थान दिले, हा सुद्धा एक त्यात विषय. याचं समर्थन मी करत नाही. आणि इमेज बिमेज सोडून द्या, मिरर समोर असला तर इमेज दिसेल, मिररच चांगला नसला तुमची इमेज काय दिसणार? वेगळी आहे. तो मिरर आपण समजून घ्यायला पाहिजे. चांगलं काय यांनी जसं म्हटलं रिअल पॉलिटिक्स, रिअल पॉलिटिक्सच्या हिशोबाने विचार करा ना. मी मोठा भाऊ आहे हे दाखवण्याची एक धडपड आहे. तत्व बाजूला ठेवून नैतिकता बाजूला वाढायचं, हा त्यांचा एकच मुद्दा दिसतो. एक मुद्दा लक्षात घ्या की शेटजी भटजींचा पक्ष ही इमेज आता देवेंद्र फडणवीस बदलत आहेत हे आपल्या मनातून काढून टाका. जेव्हा पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा हा पक्ष शेटजी भटजी ते सर्वसामान्य माणूस माधव नावाची टर्मिनॉलॉजी आणण्याचं, तेव्हा हे आत्ता हे सगळं श्रेय एकदम फडणवीसांना देऊन, श्रेय किंवा अपश्रेय जे काय आहे ते त्यांना देऊन टाकू नका. दुसरी एक सायलेंट वेव्ह जी मगा बोलण्याच्या ह्याच्यात राहिली, सविस्तर नंतर बोलू आपण. एक गोष्ट लक्षात घ्या की मराठ्यांचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले त्यांनी अशी जाहीर आवाहनं केलेली आहेत ठिकठिकाणी की भाजपला मतदान करू नका. दुसरा एक याच्यातला एक अंडरकरंट जो आहे की फक्त बहुजनांमध्ये भुजबळांना जेलमध्ये टाकण्यात आलं. म्हणजे मला कल्पना आहे की ती कारवाई जी आहे ती केंद्र सरकारच्या विभागाने केलेली आहे, असं समजू नका की मी ती राज्य सरकारने कारवाई केली असं बाबडं स्टेटमेंट करतोय. परंतु त्याच्यामुळे भुजबळाच्या सगळी तयारी अगोदरच्या सरकारने जे काय असेल ते, परंतु वारंवार जाहीर करूनही ग्रामीण भागामध्ये विशेषतः मराठ्यांमध्ये बहुजन समाजामध्ये ही जाणवते आहे. हे आपण लक्षात घ्या. भाजप नंबर 1चा होईल का नाही, त्याचा जनाधार वाढेल का नाही, या तपशिलात मी जातच नाही. त्यांच्या संख्या आहे त्याच्यावर एक जरी संख्या वाढली तरी त्यांचा 100% बेनिफिट आहे, 100% त्यांना फायदा झालेला असेल. त्यांच्या जागा वाढणारच आहेत, कारण सत्तेचा गुळ असा असतो, काळा असो पांढरा असो का गुलाबी असो, त्याच्याकडे मुंगळे जाणारच आहे. फक्त हे मुंगळे चांगले धष्टपुष्ट आणि स्वच्छ चारित्र्याचे घेतले पाहिजे. कारण पार्टी विथ डिफरंटचा दावा कधी राष्ट्रवादीने केला नाही, काँग्रेसने तर कधी आयुष्यात केलेला नाही. भाजपने हा सातत्याने केला. आम्ही रिपोर्टिंग मध्ये येण्याच्या आधीपासून हे बघत होतो. आता आम्ही सगळे साठी उलटली तरी आम्ही तेच ऐकतो. तेव्हा मूळ मुद्दा हा आहे की भाजपने हे सगळं करायचं का, नैतिकता वगैरे याच विषयाला धरून असं की म्हणजे राष्ट्रवादीने सुद्धा जो पक्ष वाढवला, पक्षाचा बेस वाढवला. तर दीक्षित सरांनी सांगितलं ग्रामीण भागात की त्यांनी फार विचार केला नाही, त्यांनी फक्त पक्ष वाढवणं हेच ध्येय ठेवलं. आणि त्याच राष्ट्रवादीमधले बरेचसे आता भाजपमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आलेले आहेत, इतर पक्षातनं सुद्धा आलेले आहेत.
असाच काहीसा प्रकार हा भाजपसोबत भविष्यात होऊ शकतो का? म्हणजे मोठा होऊ पक्ष शकतो झाला म्हणजे तरी ती वाटच ती आहे. जी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था भारतीय जनता पक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे जे इन्कमिंग आहे, इन्कमिंग ही सूज आहे, ही सूज सत्ता आहे म्हणून आहे. जे गुन्हेगार आहेत ते भाजपकडे गृहखातं म्हणून आले आहेत. जे सहकार्यातले लोक आहेत ते भाजपकडे सहकार खातं आहे म्हणून आले आहेत. जे शिक्षण चालक, संस्था चालक किंवा शिक्षणाशी संबंधित लोक आहेत ते शिक्षणातली कामं आहेत म्हणून आले आहेत. 1995 साली ज्यावेळी युतीचं सरकार आलं होतं त्यावेळी हीच सगळी मंडळी शिवसेनेकडे गेली होती. त्यावेळी कुणी भाजपमध्ये आलं नव्हतं, कारण सत्ता शिवसेनेच्या हातात होती. सगळी महत्वाची खाती शिवसेनेकडे होती आणि ती नंतर इलेक्शन लागल्यानंतर 4.5 वर्षात पुन्हा होती तशी आपापल्या पक्षात काँग्रेसमध्ये गेलेली होती. त्यामुळे ही आत्ता आलेली आहे. ही 2019च्या आधी जी कमळावरच्या चिन्हावर न निवडून येता आघाडी करून किंवा पक्षात प्रवेश केली, ही सगळी मंडळी 2019ला परत आपापल्या घरात आलेले असतील. तोपर्यंत 2-2.5 शक्यताही नाकारता येत नाही. आयारामचे गैराम. दीक्षित सर, आपली हे चर्चेचा हा टप्पा आपल्याला इथे संपवायचा. मला जाता जाता एक कॉमेंट तुमच्या हवी. या सगळ्या चर्चेचं आपण जर सार घेतलं, पुन्हा एकदा मूळ प्रश्नावरती मी येते की भाजप हा या निवडणुकांनंतर, ज्याला मिनी विधानसभा समजलं जात आहे, सर्वात मोठा राज्यातला पक्ष होईल का? शक्यता अशी दिसते की नक्की होईल संख्येने. आता तो टिकेल की नाही हे मी मगाशी म्हटलं तसं, त्यांची मुंबईत सत्ता टिकली, दिल्लीत सत्ता टिकली, तर अजून 25 वर्ष पण टिकली. आता चोरमारे म्हणाले तसं सहकार वाचवण्यासाठी, गुन्हे वाचवण्यासाठी जे पक्षात आले ते हेच सरकार सत्तेत राहावं म्हणून प्रयत्न करणार, कारण त्याच्याशिवाय त्यांचं सहकार टिकणार नाही, त्याच्याशिवाय त्यांचे गुन्हे टिकणार नाही. हे जे सायकल आहे सगळं सत्तेचं, त्याच्या भोवती जसं काँग्रेस आतापर्यंत करत होतं, पहिल्यांदा भाजप त्या पद्धतीने तिथे काम करायला लागलंय. माझं म्हणणं त्याला मला 100% हे की रिअल पॉलिटिक्स मध्ये पार्टी विथ डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही छोटे असता तेव्हा सगळेच वेगळे असतात. अण्णा हजारे स्वच्छच असतात नेहमी, पण अरविंद केजरीवाल झाल्यावर 50 गोष्टी येतात ना बाहेर, तिथे ते सुद्धा स्वच्छ राहिलेले नाहीये. त्यामुळे हे रिअल पॉलिटिक्स आहे. हे रिअल पॉलिटिक्सची चर्चा रिअल पॉलिटिक्स नाही झाली पाहिजे. एक नैतिक आपली वेगळी चर्चा असते, ती व्हायला पाहिजे. अंकुश पाहिजे, असे लोक म्हणजे हा पक्ष कागदोपत्री नक्की मोठा येईल, आकड्यांनी नक्की मोठा होईल. कागदोपत्रीच आहे. 19 नंतर मुख्यमंत्री करायचं तर कलानीला करणार नाही, ते फडणवीसला एक छोटा मुद्दा महत्वाचा की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्याचे नेते वरती आहेत किंवा मोदींसारखे ज्यांच्यावर डाग नाही, स्वच्छ चारित्र्याचे म्हणजे आता त्यांच्याबद्दल काही बाहेर आले असं नाही, मला माहित नाही, तोपर्यंत खाली काय होतं याची जनता फार विचार करत नाही. असं उत्तम उदाहरण मनमोहन सिंग आहेत. निवडणूक कौलाकडे निवडणूक कौलाकडे गुजरातची इलेक्शन होती आणि गुजरातच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये सगळ्यांचा कौल होता. मीडिया असेल किंवा दुसरे कुणीही कुठल्या संस्था असतील, सगळ्यांचा विरोध कौल होता. निकाल मात्र उलटा निकाल दिसला. तसंच इथं व्हायची पण शक्यता वाटते. नाही, नक्कीच. आता सुद्धा अंदाज अनेक बांधलेले जात आहेत, मात्र संख्या काहीची आहे ती कागदावरती संख्या, जे अंदाज बांधले जात आहेत तशीच संख्या जर उद्या दिसली आपल्याला, तर संख्येने भाजप हा पक्ष नक्की मोठा होईल. यामध्ये मला वाटतं या पॅनलवरच्या कोणाचंही दुमत नसेल. मात्र तो त्याचं मोठेपण हे टिकून राहील का, की भाजपचा हा आकार आहे तो खरोखरच मोठा आकार आहे की ती सूज आहे, हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच स्पष्ट होईल. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आता इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र ब्रेक नंतर आणखी एका मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. बघत रहा एबीपी माझा.